धाराशिव जिल्ह्यावर दुष्काळाचं गडद सावट आहे। 30 लघु प्रकल्प पूर्णपणे कोरडे ठाक पडलेत। 100 प्रकल्पांमध्ये केवळ 22% इतका पाणीसाठा आहे। नागरिकांना 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होतोय। भूगर्भातील पाणी पातळी 1.27 मीटरनं घसरल्यानं भविष्यातलं संकट आता अधिक गडद होताना दिसतंय। जिल्ह्यातील अनेक शहरांमध्ये 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे। हंडाभर पाण्यासाठी भर उन्हात महिलांची वणवण सुरू आहे। शेती, जनावर आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना प्रशासन मात्र ठोस उपाययोजना करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला। प्रोजेक्ट जे आहेत कोरडे खाक झालेले आणि 101 प्रकल्प जे आहेत आणि ते सुद्धा त्याच्यात थोडा अंश पाणी राहिलेलं आहे आणि तेही आटलं तरी इथं निश्चित दुष्काळाची परिस्थिती निर्माण होणार आहे। 2-2.5 महिने झालं लय त्रास असंच मिळत होतं, पण आता वरच्यावर उन्हाळा आलं तर पाणीच चेक बंद झालंय। मेन लाईनवर जास्त नळ कनेक्शन असल्यामुळं पूर्ण गावाला पाणी पुरवठा होत नाही। म्हणजे सार्वजनिक ठिकाणी पाणी देता येत नाही, म्हणजे ज्या त्या घरांनी नळ कनेक्शन घेतल्यामुळं। मग आज 2-3 वर्षापासून महेश भैया यांनी आपल्याला गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा करत आहेत।